मित्रांनो, जर पांडवकडा वॉटरफॉल जर कधी बघितला नसेल तर नक्की एक दिवस त्याला भेट द्या. खारघर स्टेशनपासून जवळपास असणारा हा वॉटरफॉल आहे. जाण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत. तुम्ही प्रायव्हेट रिक्षा करू शकता आणि बसने सुद्धा जाऊ शकता. हा प्लॅन माझ्या मित्राचा होता, कारण तो बोलला की भाई आपण या टायमाला पांडवकडा वॉटरफॉल बघायला जाऊया. तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्वजण तयार झालो. कोणीही याच्यामध्ये नाटकं केली नाही, कारण खूप जण असे असतात की प्लॅन केल्याच्या नंतर नाटकं करतात. नाही रे, मला उद्या जमणार नाही, मला कंटाळा येतो, किंवा माझे घरचे सोडत नाही, आई बाबा ओरडतात आणि XYZ अजून कोण ओरडतात तुम्हाला माहिती असेल. तर कोणी नाटकं न सांगता सर्वजण तयार झालेत आणि आम्ही सर्वजण खारघर स्टेशनला उतरलो. खारघर स्टेशनला उतरल्याच्या नंतर तिथे बाजूला वेस्टला बसस्टॉप आहे. त्या बसस्टॉपच्या इथे आम्ही बस पकडली. खरंच खारघर स्टेशनपासून हा खूप जवळ असणारा प्रवास आहे, कारण आम्हाला बसमध्ये जास्तीत जास्त 15 मिनटं लागली. 15 मिनटानंतर आम्ही बसमधून उतरल्याच्या नंतर सरळच आपल्याला त्या वॉटरफॉलला जायला रस्ता भेटतो. पूर्ण आपल्याला त्यासाठी चालत जायचं आहे. चालत गेलो तर आपल्याला कमसे कम 20 ते 25 मिनटामध्ये वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटेल. तर मग त्यासाठी आम्ही सरळ तिथून गप्पा गोष्टी मारत चालत पुढे गेलो. आम्हाला माहिती होतं की बाबा तिथे गेल्यावर आणि चालून थकल्याच्या नंतर आणि पोहल्याच्या नंतर खूप भूक लागणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी कुकिंगचं सामान घरातून रेडी करून आणलेलं आणि गॅससुद्धा होता. त्यासोबतच चिकन आणि सकाळी उठून आम्ही चपात्या भाजलेल्या त्यासुद्धा आम्ही घेऊन आलेलो. पाणी आणण्यासाठी मलाच या लोकांनी पाठवलं आणि मी पण सावकाश पाणी घेऊन आलो. तसेच आमचे मित्रपरिवार सर्व जेवणाच्या तयारीमध्ये लागले होते आणि जंगलामध्ये जाऊन जेवणाचा आनंद खूप वेगळाच असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतेच. लाईफमध्ये तुम्हाला माहिती आहेतच, बनवणारे 2 जण असतात आणि खाणारे 4 जण. तसंच झालं या व्हिडिओमध्ये. आमच्या इथे बनवणारे 2 जण होते आणि खाणारे आम्ही 4 जण. त्यामुळे ह्यांनी पण सुद्धा न हार मानता चांगला चिकनचा रस्सा बनवलेला आणि आम्ही मस्तपैकी तोच रस्सा खाल्लेला.